नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र देशा या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्यासमोर मी एक कविता घेऊन आलो आहे. कविताचं शीर्षक आहे मी निष्ठावंत. मी निष्ठावंत. शाकापाची वाट सोडून, कुटुंबाची साथ सोडून काँग्रेसवासी झाले. पोलोदच्या आधाराने बारामतीवाले आता मुख्यमंत्री झाले. पाठीत खंजीर वसंतदादांच्या जणू निवडला तांदळातला खडा. शेकाप, कुटुंब आणि आता काँग्रेसही सोडली, पण मी मात्र साहेबांमागे खडा. कारण मी निष्ठावंत. इटलीवरून परत आणली मॅडम सोनिया सासूरवासी. पण ती पंतप्रधान होईल म्हणून बाहेर पडले, कारण बाई परदेशी. उजवे डावे अनवर संगमा घेऊन आले महाराष्ट्र देशी. अहो, काँग्रेस केली राष्ट्रवादी, तरीही मी साहेबांच्या सोबत हौशी. कारण मी निष्ठावंत. बे एके बे, बे दोणे पाच. मी साहेबांसोबत, पण साहेबांचे हेच गणित नेहमी. बे एके बे, बे दोणे पाच. मी साहेबांसोबत, पण साहेबांचे हेच गणित नेहमी. हरला कोण, जिंकला कोण काय माहीत, पण सत्तेत मात्र आम्ही. दादा, 2019ला बहुमतात आली म्हणे महायुती. 2019ला बहुमतात आली म्हणे महायुती. पण दीक्षा देऊन उद्धव साहेबांना आम्ही साधली ना राजनीती. कारण मी होतो ना सोबत. मी निष्ठावंत. आघाडीचा जन्म झाला, मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे. चर्चा मात्र काय कूटनीती, काय साहेब, अजब राजकारण सारे. खरे तर काँग्रेसची साथ आणि मी निष्ठावंत मला नाही हे पटले. खरे तर काँग्रेसची साथ आणि सोबत मी निष्ठावंत मला नाही हे पटले. एका सकाळी बघतो तर 40 घेऊन शिंदेसाहेब गुहावटीला पोचले. अहो, 40 घेऊन शिंदेसाहेब गुहावटीला पोचले, पण मी साहेबांसोबत, कारण मी निष्ठावंत. नशीब म्हणजे काय हे त्या दिवशी माझी खात्री झाली. अहो, ठाणेवाले एकनाथ शिंदे साहेबांना म्हणे मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली. अजब फडणवीस कावा. काकांना पण बोलावे लागले ना. अरे वाह वाह, डाव एकदा फसला होता ते नाही का वाटलं होतं शपथविधी 6 वाजता करून पाहावा. पण तरीही मी सोबत, कारण मी निष्ठावंत. 50 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके. धुरळा उडला भारी. चाणक्यानी काय डोंगर काय झाडी करत उद्धव साहेबांना बसवले घरी. एकदा तर गुगलीवाल्या काकांनाच गुगली टाकली पुतण्याने. पण मी निष्ठावंत. कसा बसा मी सावरलो. काय कशाने? अहो, निष्ठेनेच. कारण मी नाही का, मी निष्ठावंत. पुढे कोर्ट कचेरी झाली. ठाकरेंना मशाल तर साहेबांना तुतारी मिळाली. आता जिल्हा परिषदा, नगर परिषद, पंचायत समिती काय झाले. जिल्हा परिषदा, नगर परिषद, पंचायत समित्या काय झाले. भाजपने तर बऱ्याच वेळा शिंदेना पण खिंडीत गाठले. कधी तत्व, कधी फंड निमित्त देऊन किती आले आणि किती गेले. हो, पण मी सतरंजीची घडी मोडत करत प्रत्येक सभेला झेंडे मात्र मीच लावले. सतरंजीची घडी मोडत करत प्रत्येक सभेला दादा झेंडे मात्र मीच लावले. कारण मी निष्ठावंत. कविता संपली मित्रांनो. पण निष्ठावंतांनो, आता तरी सावध व्हायला हवं. पक्ष किंवा नेता कोणताही असो, सब घोडे 12%. जर या कवितेने कोणाचे मन दुखावले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. पण मदाऱ्याच्या तालावर माकडासारखे कधीपर्यंत नाचायचे? स्वतःला ओळखा. स्वतः कुठल्याही क्षेत्रात काही अनोखी कर्तबगारी करा. महाराष्ट्राची निष्ठा फक्त आणि फक्त शिवरायांच्या पायी असायला हवी, नाही का? जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.